अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं मराठी वाङ्मय मंडळ अंमळनेर आयोजित 97व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी मी आज अंमळनेर या ठिकाणी आले आहे। आणि आता सकाळी मराठी भाषेच्या संदर्भामध्ये अभिरूप न्यायालयाचा कामकाज आहे, तसंच समारोप कार्यक्रम आहे। मला जसा वेळ होईल त्याप्रमाणे पुस्तकांच्या स्टॉलला सुद्धा मी भेट देणार आहे। आणि अनेक वेळेला साहित्य संमेलनांच्यामध्ये साहित्यविषयक कार्यक्रमांच्यामध्ये मी सहभागी होत असते। आपल्याला कल्पना आहे की नारी पर्व, महिला आणि समाज, माणूसपणाच्या वाटेवर, त्याचबरोबर उरल्या कहाण्या, पोलीस मार्गदर्शक अशी मी जवळजवळ 15च्या वर ललित आणि अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिलेली आहेत। आणि जी मुख्यतः महिला कार्यकर्त्यांचा मनोधैर्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण, महिला मंडळ मार्गदर्शक असाही आम्ही सातत्याने प्रयत्न केलेला आहे। आमच्या कामावर आधारित असं पुस्तक अपराजिता हे अंजली कुलकर्णी यांनी त्यांचं विश्वकर्मा प्रकाशनने प्रकाशित केलेलं आहे। आणि ऐसपैस गप्पा हे मॅजेस्टिक प्रकाशननी करुणा गोखले यांनी माझ्या व्यक्तिमत्वावरती पुस्तक लिहिलेलं आहे। याखेरीज इंग्लिशमध्ये काही शोधनिबंध वगैरे लिहिलेले आहेत। पण एक ज्याला आपण म्हणू सरस्वतीच्या दरबारामधली एक यात्री म्हणून मी या संमेलनात आलेली आहे। राजकारणापेक्षा सुद्धा 80% समाजकारणाची जी भूमिका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची होती, त्याचबरोबर संत वाङ्मयाचा मराठी साहित्यावर असणारा परिणाम हा माझ्या जीवनाशी अगदी जवळून संबंधित आहे। माझा जन्मच पंढरपूरमध्ये झालेला आहे। चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे हे थोर कवी माझे पणजोबा, चुलत पणजोबा होते। विंदा करंदीकर सासरे, विजया जहागीरदार या माझ्या आत्या, असं थोडं कुटुंबामध्ये साहित्याचं वातावरण आहे। परंतु मला सगळ्यात महत्त्वाचं जे वाटतं ते म्हणजे गेली 20-22 वर्ष मी विधिमंडळामध्ये जे काम करते त्याच्यामध्ये मराठी भाषा सक्तीची करणं असेल, मराठी पाट्या लावणं असेल, काही वेळेला रस्त्यावरती उतरून त्या पाट्या बदलण्याचा प्रयत्न करणं असेल, उच्च न्यायालयाचं नाव मुंबई उच्च न्यायालय, मुंबई हायकोर्टच्या ऐवजी बॉम्बेच्या ऐवजी मुंबई उच्च न्यायालय असावं यासारखं असेल, अशा अनेक मुद्द्यांच्यावरती सभागृहात मी काम केलेलं आहे। इतकंच नव्हे तर आता मी येणाऱ्या चर्चेमध्ये सांगीन, पण मराठी भाषा अनिवार्य व्हावी यासाठी सुद्धा महाराष्ट्र साहित्य परिषदेला आम्ही पुण्यामध्ये बैठका घेऊन त्याचा मसुदा सरकारला देऊन, आणि योगायोग असा की सन्माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ती बैठक झाली। आम्ही तो मसुदा पुण्यात तयार केला। सगळ्या महाराष्ट्रभरातून जवळजवळ 400च्या वर लोकांचे अभिप्राय आले। ती मराठी भाषा अनिवार्य करण्याचा कायदा प्रत्यक्षामध्ये 2019मध्ये अंमलामध्ये आला। आणि त्यावेळेला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते आणि आता एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री असताना परत त्या कायद्याच्यामध्ये सुधारणा करून मराठी पाट्या असतील किंवा जे अनिवार्य शाळांची अंमलबजावणी करत नाही आहेत त्या शाळांच्यावरती काही परत नियम लावणं असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती आमची वचनबद्धता आहे। तुम्ही सगळेजण अंमळनेरमध्ये एक अतिशय चांगला हा उपक्रम साहित्य संमेलनाचा होतोय आणि त्याच्यासाठी सर्वजण आलेले आहात। आणि ठिकठिकाणी असणाऱ्या बोलीभाषेतून आणि समाज माध्यमातून आणि आपण पत्रकार जे घराघरामध्ये बोलता त्याच्यामुळे काही शब्द मराठी भाषेमध्ये थोड्या लोकांना माहिती होते ते खूप लोकांना माहिती झालेले आहेत। उदाहरणार्थ राडा सारखा शब्द, तसेच बरेच शब्द आहेत की जे तुमच्यामुळे सगळीकडे म्हणजे फक्त मुंबईपुरते मर्यादित होते ते सगळीकडे पोचलेले आहेत। आणि त्याच्यामुळे छोट्या छोट्या शहरातली सुद्धा कामं जी चालतात ती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची शक्ती आपल्या मराठी वाहिन्यांमध्ये आहे। साहित्य आणि संस्कृती याचं जतन करण्याबरोबर आधुनिक विचार घेणं हा प्रबोधनकार ठाकरेंचा विचार मला महत्त्वाचा वाटतो। या पार्श्वभूमीवर या संमेलनातले सगळे विषय आणि काम या सगळ्याला मी मनापासून शुभेच्छा देते। आणि उपसभापती विधान परिषद या नात्याने सुद्धा ज्या अपेक्षा व्यक्त होत आहेत त्याचा पाठपुरावा मी सरकारकडे आणि येणाऱ्या अधिवेशनात नक्की करेन। काही राजकीय प्रश्न आहेत। गणपत गायकवाडांवरनं प्रचंड पलीकडे जरा शांतता, गणेश चव्हाणला पाठवणं काय चाललंय? हां हां काही गणपत गायकवाडांवरनं सगळं प्रकरण जे घडलेलं आहे त्याच्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत। तुम्ही या प्रकरणाकडे कसं बघता? याबद्दलची मी माध्यमातूनच माहिती पाहिली, परंतु एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि पोलीस आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती तणाव विसंवाद याच्यामधून अशा घटना होणं योग्य नाही आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संपूर्ण घटनेची चौकशी आणि त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। आणि मला असं वाटतं की जसं आपल्याकडे पूर्वी तंटामुक्ती गाव पातळीवर होती तशी राजकीय
तंटामुक्ती प्रत्येक शहरात सुरू करावी का काय असा थोडा विचार पडतोय. मुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी सानेगुरुजींचं स्मारक व्हावं अशी घोषणा केलेली आहे. त्यासाठी पाठपुरावा सुद्धा करायला सांगितलेला आहे. पण काल त्यांच्या पत्नी जे आहेत सानेगुरुजींच्या सुधा साने यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की सानेगुरुजी केवळ स्मारक नको तर त्यांचे विचार घरात पोहोचवण्यासाठी सरकारने प्रयत्नशील असलं पाहिजे. काय सांगा? खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय. मी साने गुरुजी विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मी आधी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकले 3 वर्ष आणि त्याच्यानंतर साने गुरुजी विद्यालयामध्ये 4थी पासून ते 9वी पर्यंत शिवाजी पार्कच्या साने गुरुजी विद्यालयाची विद्यार्थिनी म्हणून काम केलेलं आहे. साने गुरुजी कथामाला मी स्वतः चालवलेली आहे. साने गुरुजींची सर्व पुस्तकं वाचलेली आहेत आणि सुधाताईंचे म्हणजे काका जे प्रकाशजी मोहाडीकर शाळा चालवत होते त्यांचे संस्कार आमच्यावर झालेले आहेत. त्यांचं म्हणणं अगदी योग्य आहे सुधाताईंचं की स्मारक हे एक विचार मांडण्यामधलं प्रतीक असतं, परंतु साने गुरुजींचे विचार पोचवणं म्हणजे काय करणं. तर मला असं वाटतं की अत्यंत आईबद्दलची करुणा, ममता, हळूवार भावना समाजाबद्दलची आणि तेच साने गुरुजी ज्यावेळेला पंढरपूरला अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना प्रवेश मिळत नव्हता त्याला आमरण सत्याग्रहासाठी बसले. तर या सर्व विषयाचा विचार सगळ्यांपर्यंत पोचले पाहिजेत आणि समाजात हिंसा ज्याला वाढते त्याला खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या पद्धतीने विचार पोचले पाहिजेत. हे अगदी योग्य आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी असं म्हणेन की स्मारकाला विरोध अजिबात नाही. स्मारक तर जरूर व्हावं, परंतु जे कथामाला आहेत त्या कथामालांमध्ये माझी मराठी भाषा विभागाला अर्थात विनंती राहील आणि साने गुरुजींचे जे अनुयायी आहेत त्यांना माझी विनंती राहील की एक तुम्ही असं धरा की आधुनिक स्त्रीवादी कार्यकर्ते म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या कथांचे बरेचसे शेवट जे आहे ते दुःखांत आहेत आणि त्या दुःख बघून लहानपणी इतकं रडायला यायचं आणि आजही वाईट वाटतं. तर त्याच्याऐवजी आपण त्या गोष्टीतून लढलो आणि जिंकलो अशा प्रकारचं साने गुरुजी कथामालेचा अर्थ घेऊन पुढे जर का आपण नवीन एक थोडं बदल करून काम केलं तर आज खूप आवश्यकता आहे. आपल्या माध्यमांच्या मार्फतसुद्धा आकाशवाणीमार्फतसुद्धा साने गुरुजींच्या कथांचा विचाराचा प्रसार झाला तर मला असं वाटतं लहान मुलांना त्या गोष्टी नक्की आवडतील आणि त्याचं भाषांतर झालं तर तेही चांगलं महत्त्वाचं आहे. आपण असं म्हणताय की अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळावा किंवा आणखी ती वाढावी, पण हे एकीकडे होत असताना दुसरीकडे मराठी भाषा शाळा बंद करण्याचा किंवा खाजगीकरणाचा असा काही प्रयत्न सुरू आहे. आपण एक लक्षात घेऊया की काही गोष्टीचे काही अदृश्य सूत्रधार असतात आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा एक मूल मराठी शाळेत जाण्याच्याऐवजी इंग्रजी शाळेत जातं त्याला विद्यार्थ्याची एक पटसंख्या कमी होते आणि अशा वेळेला पालकांची अपरिहार्यता आहे की त्यांना नोकऱ्या पाहिजे असतील तर आपलं मुलाला इंग्लिश आलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न असतो आणि म्हणून पालकांना मी दोष देणार नाही, परंतु मराठी शाळा फक्त मराठी भाषा असणाऱ्या शाळांना स्वतःमध्ये बदल करणं हे अनिवार्य झालेलं आहे आणि त्यामुळे मराठी शाळांनी जे काही स्वरूप घेतलं आहे त्यात अनेक चांगल्या शाळांनी इंग्लिशसुद्धा मध्ये शिकण्याचा पर्याय शिकवलेला आहे. याचा अर्थ मराठी कमी करायची असं नाही, पण काही तांत्रिक विषय मराठीच्या ऐवजी इंग्लिशमध्ये शिकले जात आहेत. तर म्हणून अशा पद्धतीने तंत्रज्ञान विज्ञानाची भाषा सुद्धा जी आहे त्या सर्व भाषा आल्या पाहिजेत ही भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे सन्माननीय मंत्री महोदय दीपकजी केसरकर यांची अत्यंत चांगली भूमिका आहे. सरकारची भूमिकाही चांगली आहे, परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा, अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा याच्यामधून सरकारने कशाला नक्की अग्रक्रम द्यायचा याच्यात आम्हाला संमेलनामधून जर का मार्गदर्शन मिळालं तर आम्हाला त्याचं धोरण करणं सोपं होईल असं मला वाटतं आणि या दृष्टिकोनातून इंग्लिश आणि इतर भाषांसह मराठी असं जर का आपण भूमिका ठेवली तर त्या विषयामध्ये आपल्याला प्रगती पण करता येईल आणि मराठीचं जतन पण होईल. पण मी आपल्याला नम्रतेने सांगू इच्छिते की समाज माध्यमांमुळे मराठी भाषेला परत जीवदान मिळालेलं आहे, संजीवनी मिळालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या वाहिन्यांवरचे चालणारे सांस्कृतिक कार्यक्रम कोरोना काळामध्ये हास्य जत्रेसारख्या कार्यक्रमातून कितीतरी लोकांना उभारी मिळाली. OTT प्लॅटफॉर्मवरती मराठी चित्रपट येत आहेत, अतिशय मी स्वागतार्ह गोष्ट आहे, त्यांना अजून स्थान मिळालं पाहिजे आणि इतके नवीन नवीन विषय मराठी नाटकं आणि मराठी चित्रपट पाहता आहेत आणि तो प्रेक्षक मराठीच्या बरोबर इतर भाषिकसुद्धा चित्रपट अशोक सराफांचे बघतो असं माझ्या निदर्शनाला आलेलं आहे. विनोदी चित्रपट म्हटलं तर मराठी बघायचा असं इतर भाषिकांनाही वाटतं. तर मला असं वाटतं की या गोष्टींना समाजाने अजून जर का प्रेमाने प्रतिसाद दिला, मुद्दाम थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं किंवा
बाईपण भारी देवासारख्या चित्रपटांमधून मांडलेले नवीन विचार, तर मला खात्री वाटते की मराठी भाषेला एक कलात्मकता आणखीन व्यापाराची भाषा म्हणून हळूहळू लोकप्रियता मिळू शकेल. ताई, गणपत गायकवाड असं म्हणतात की माझे कोट्यवधी रुपये मुख्यमंत्र्यांनी बुडवले आणि मी जे केलेलं कृत्य आहे त्याबद्दल मला काहीच पश्चाताप नाही आहे. यालाच जोडून असा प्रश्न आहे की विधानसभा अध्यक्षांना या सगळ्या घटनेची माहिती दिलेली आहे, त्यामुळे गणपत गायकवाड यांचं आमदारकी जी आहे पद ते जाऊ शकतं. मला हे कळलं नाही आहे की विधानसभा अध्यक्षांना किंवा सभापतींना त्यांच्या सदस्याच्या गुन्हेगारी कलमाच्याबद्दल माहिती देणं हा एक प्रघात आहे. फक्त ती इन्फॉर्मेशन दिलेली असते. माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंतचा 60-70 वर्षाचा हाच शिरस्ता आहे. त्यामुळे अध्यक्षांना माहिती दिली म्हणजे अध्यक्ष त्याच्यावरती न्यायालयाच्या ऐवजी निर्णय करणार असं प्रघात नाही. CRPCला किंवा IPCला उल्लंघून विधानसभा अध्यक्ष किंवा उपसभापती किंवा सभापती निर्णय घेत नसतात. त्यामुळे मला असं वाटतं तुमच्याकडची जी बातमी आहे तर ती वकिलांकडून तुम्ही जरा दुरुस्त करून घ्या. काही निर्णय घ्यायचा असेल तर राहुल नार्वेकर घेऊ शकतात, परंतु त्यांना माहिती देणं हे फक्त पोलिसांचा उपचाराचा भाग आहे. पुढच्या काळात साक्षी पुरावे समोर येऊन दोषारोपपत्र समोर येऊन जे कोर्टात केस चालेल त्यातच निर्णय पुढचा होत असतो. बरं, काल छगन भुजबळ बोललेले आहे की मी 2.5 महिन्या पहिलेच राजीनामा दिलेला आहे 16 नोव्हेंबरला. मी शांत होतो बुवा. नाही, मला ही नवीन माहिती आहे, कारण आमचा तसा मंत्रिमंडळाचे राजीनामे किंवा याच्याशी काही संबंध नसतो. त्यामुळे तो विषय सगळा भुजबळ साहेब, शिंदे साहेब, अजितदादा आणखीन देवेंद्र फडणवीस यांच्यामधला आहे. त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणं उपसभापती म्हणून योग्य नाही असं मला वाटतं. एक प्रश्न असा आहे की सरकार जे आहे की संमेलनासाठी खूप चांगल्या पद्धतीने आंदोलन करतो, सपोर्ट करतो, पण दुसरीकडे आत्ताच्या संमेलनाची स्थिती पाहिली तर साहित्यिकांची उपस्थिती खूप कमी असते. तर याविषयी काय सांगाल की सरकार एकीकडे म्हणतं सगळं वाढलं पाहिजे, मराठी टिकली पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे, पण साहित्यिकांमधली जी उदासीनता आहे की आत्ता या ठिकाणी असं झालं की खूप लांब आहे, इंटिरियरला आहे म्हणून पण खूप सारे जण आले नाहीत. मग फक्त मराठी ही फक्त मुंबई पुण्यापुरतीच मर्यादित राहणार का, की बाकी छोट्या गावांमध्ये अन्य तालुक्यांमध्ये जी संमेलनं होत आहेत तर त्या ठिकाणी न जाण्याची ही साहित्यिकांची भूमिका जी आहे ती कितपत योग्य वाटते? कारण आज संमेलनामध्ये जर उपस्थिती पाहिली साहित्यिकांची तर खूप कमी आहे, सभागृहामध्ये पण दिसतं. हे साहित्य संमेलन जसं साहित्यिकांसाठी आहे तसंच साहित्यप्रेमी आणि सामान्य रसिकांसाठी आहे. त्यामुळे सामान्य रसिकांपर्यंत पोचायला साहित्य संमेलन एखाद्या दुर्गम भागामध्ये थोडंसं होत असेल तर ते स्वागतार्ह आहे. दुसरं, आमच्या आता बघा विधिमंडळामध्ये पत्रकारांची गॅलरी आहे, तिथे खूप मोठ्या प्रमाणात पत्रकार येतात आणि कार्यक्रम कव्हर करतात, परंतु बरेचसे पत्रकार ऑनलाईन बघूनसुद्धा तेवढ्याच उत्तम बातम्या देतात. त्यामुळे प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी जाऊ शकेल अशातला भाग नाही आहे. आणि हे आपलं सगळं ऑनलाईन माझ्या माहितीप्रमाणे दिसत असणार आहे. त्यामुळे काही लोकांना येणं शक्य झालं नसेल तर याचा अर्थ त्यांची अनास्था आहे अशातला काही भाग मला वाटत नाही आहे. साहित्य संमेलनामधला सहभाग अजून एका कारणासाठी वाढतो, तो म्हणजे पुस्तकं उपलब्ध होणं. तर नुकतंच बुक क्लबचं आणि मोठं पुण्यामध्ये 50,000पेक्षा जास्त ज्याच्यात पुस्तक विक्री झाली असं मोठं बुक फेअर जत्रा पुण्यामध्ये झालेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी साहित्यिक कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे साहित्यिकांच्या उपस्थितीवरून वाद करावा असं मला वाटत नाही आहे. जे किती लोक येतील त्या ठिकाणी आम्ही मेडिकल फील्डमधले लोक आहोत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी 10 लोक येतात का 100 लोक येत आहेत त्याच्यापेक्षा जी माणसं येत आहेत ती प्रेमाने आणि तो विषय पुढे नेणारे असतील तर साहित्यासाठी ते चांगलं आहे. ताई, पुणे विद्यापीठात परवा जो काही प्रकार झाला रामायणावरनं, तिथे ललित कला अकादमीच्या जे नाट्य सादर करणारे दिग्दर्शक होते किंवा जे विद्यार्थी होते त्यांना देखील अटक केलेली आहे. सांस्कृतिक शहरातच रामायणाची कुठेतरी विडंबना केल्याचा प्रकार घडल्याचा आरोप जो आहे तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने माझ्या माहितीप्रमाणे त्याची चौकशी सुरू केलेली आहे. पण एक मी पाहिलं आहे असं अलीकडे की सामाजिक माध्यमं असतील किंवा इतर क्षेत्र असतील की काहींचे मतभेद जे आहेत ते मतभेद वैचारिक आहेत मतभेद, आणि त्या वैचारिक मतभेदांची अभिव्यक्ती जेव्हा कलेतून होते तर त्यावेळेला मग कला का त्याच्यामागचा विचार असं थोडा वादंग झालेला दिसतो आहे त्यामध्ये जे आहे ते. पण पुण्यासारख्या शहराला सांस्कृतिक राजधानी म्हणतो आपण, आणि अशा पद्धतीने आरडाओरडा करून ते बंद पाडणं मला तर योग्य वाटत नाही. त्याच्यामध्ये मुद्दामून विटंबना करण्याचा हेतू आहे असं वाटत असेल, अन्य मार्गाने ते बंद परवानगी द्यायला नको होती असं.
मराठा समाजाच्या अध्यादेशावरून समाजाने मराठा समाजामध्ये आधीच वाद चालले. त्याच्यात आता भुजबळांनी काल बोलताना म्हटलेलं आहे की मराठा समाजाबद्दलची नाभिकांनी मराठ्यांची आजामत करू नये असं वक्तव्य केलेलं आहे छगन भुजबळांनी. नाही, मी त्याचा अभ्यास करते आणि सांगते, मला काही त्याच्यावर भाष्य नाही करता येणार. भुजबळ आणि शेळके जे आहेत ते मंडळ नव्हे तर कमंडळ आहेत असं वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला होता आता, आणि आता हेच आंबेडकर शेळकेंसोबत एका मंचावर पाहायला मिळतात. माझं जे स्थान आहे ते उपसभापती म्हणून आहे, त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीवरती भाष्य करणं तेवढं उचित नाही मला वाटतं. हे शेळकेंनी असं पण म्हटलंय काल की मराठ्यांना लक्षात ठेवा, आता आमच्या बाजूने प्रकाश आंबेडकर आहेत. जाहीर सभेत असं वक्तव्य केले त्यांनी. चिथावणी वाटते काही? पण माझी काही प्रतिक्रिया नाही, नो कॉमेंट ऑन माय साईड. काही एक सुरुवातीला तुम्ही उल्लेख केला की पंढरपूरच्या आहात, संत बांधवाचे खूप जवळून संबंध आहे, वेगवेगळ्या माध्यमातून कुटुंबात पण आहे. आत्ताची सगळी राजकीय सामाजिक स्थिती जशी की तयार झालेली आहे, ह्या सगळ्यावरती संत बांधवांकडे उपाय सापडू शकतो? मला असं वाटतं त्याच्यामध्ये संत तुकारामांनी बरेचशी जी वचनं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये एक तर मला असं वाटतं की कशा पद्धतीने कोणाशी वागायचं त्याच्याबद्दल संत तुकारामांनी फार मार्मिक सांगितलेलं आहे की नाठाळांशी तुम्ही कसं वागा, बाकीचं कसं वागा. पण ते संत होते, त्यामुळे आपण सगळं तसंच्या तसं वागणं हे आपल्याला बघताना शोभत नाही. आपण आपल्या पद्धतीने जावं असं मला वाटतं. पण एक मी सांगेन की वारकरी संप्रदायात जसं आहे की ज्यावेळेला आपण यात्रेच्याला भेटतो ते एकमेकाला सगळे माऊली म्हणूनच हाक मारतात, तर निदान एकमेकाला असे काहीतरी वेगवेगळी नावं वगैरे द्यायची किंवा याच्यापेक्षा थोडीशी सौम्यता आणि मतभेद असले तरी मनभेद होऊ नयेत एवढं जरी संतांच्या भूमिकेतून पोचलं तर ते चांगलं होईल असं मला वाटतं. पण शेवटी राजकारणाच्या संपूर्ण धुरळ्यामध्ये संतांचं आठवण आपल्याला होते, पण ती बऱ्याच वेळेला उशिरा होते असं मी म्हणेन. पण तरी ज्या वेळेला जाणवेल त्यावेळेला माणसांनी शक्य तेवढं मनपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करावा असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून मतपरिवर्तन कोणाचं झालं तर त्यांना इतरांनी नावं पण ठेवू नयेत, कारण मतपरिवर्तन कसं झालं हाच लोक प्रश्न विचारतात. तर शेवटी असे लोकशाहीमध्ये मतपरिवर्तन होणं पण चांगलं आहे ना त्याच्यामध्ये जे आहे कोणाला सांगा तुम्हाला. काही उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत आणि खूप ॲग्रेसिव्हली ते तिथे प्रमोशन आहे तुमच्या पक्षाचं मोर्चे बांधणी करत आहेत. राज्यसभेचं उमेदवारी आता कशी मिळते कोणाला, सुनील तटकरे इथून कसे निवडून येतात तुम्ही बघतोच. आणि रायगडमध्ये आलोय म्हणून मिंदे गटाला ते टकमक टोक दाखवायची भाषा देखील ते तसं करतात. याचा काही फायदा त्यांना होईल असं वाटतं का? पुन्हा एकदा शिंदेगड शिवसेना पुन्हा एकदा कोकणात विजय मिळेल? हे बघ, मला असं वाटतं की मी माननीय उद्धव साहेबांवर काही बोलणार नाही, परंतु जो शिवसेनेने मार्ग निवडलेला आहे एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामध्ये एक स्पष्ट आहे की आम्ही रामजन्मभूमी असेल किंवा केंद्रामध्ये विकासाची कामं असतील, अगदी काश्मीरमध्ये चिनाबवरचा पुलापासून ते ईशान्य भारतामधला सगळ्यात मोठा पूल ते महाराष्ट्रामधला अटल सेतू, तर ही पायाभूत सुविधांची कामं सुरू होऊन पूर्ण झालेली दिसत आहेत सर्वत्र. आणि त्याचा फायदा रायगड असो कोकण असो, कोकणामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकल्प आणण्याच्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरती अत्यंत समतोल भूमिका घेतलेली आहे. शिंदे साहेबांनी जरांगेजींबरोबर जी सभा नव्या मुंबईत घेतली, तर अशी सभा माझ्या माहितीप्रमाणे डायरेक्टली लोकांच्या बरोबर फेस करून आंदोलन मिटवणं हा एक त्यांनी इतिहास घडवलेला आहे. तर माझं म्हणणं असं की जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणावं. निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येकजण स्वतःचा राजकीय भूमिका घेणं हा त्यांचं काम आहे, परंतु जनतेच्या मनामध्ये सातत्याने मदतीला धावून जाणारी शिवसेना जी आहे ती बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार विचारांनी कृतींनी हे एकनाथ शिंदे आहेत. हे पुढच्या काळामध्ये जनता सिद्ध करेल अशी मला खात्री आहे. त्यांना सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमितजी शहा, देवेंद्र फडणवीस यांचं जे सहकार्य आहे त्याच्यामधून सुद्धा महाराष्ट्रामध्ये जी हिंदुत्ववादी जनता कुठेतरी काठावर होती ती सुद्धा पूर्णपणाने या बाजूला झुकलेली दिसेल. ताई, एका बाजूला जरांगे म्हणतायत की पुन्हा एकदा मी 11 तारखेपासून मला पाणी दे. जरांगे म्हणतात की उपोषणाला बसेल. दुसरीकडे ओबीसींचा पण काल एल्गार मेळावा झाला. कुठेतरी राज्यात या दोन्ही ओबीसी असेल किंवा मराठा समाज असेल या दोन्ही यांच्या वादामुळे राज्यातलं सामाजिक स्वास्थ्य जे आहे ते बिघडत चाललंय असं वाटतंय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळावं अशा पद्धतीची भूमिका सरकारने वारंवार घेतलेली आहे.
आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलायचं झालं तर केंद्रामधला तो विषय आहे, तो राज्यातला विषयच नाही आहे तो जो आहे तो. परंतु शेवटी लोकशाहीमध्ये त्यांच्यासारखं एक चांगलं नेतृत्व नव्याने उभं राहिलेलं आहे जरांगे पाटलांचं. तसंच त्याचबरोबर ओबीसी समाजातले अनेक नेते काम करत आहेत. तर या सगळ्यांनी मिळून स्वतःच्या फक्त वोट बँकेपुरता विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शासन करती जमात बना, तसं समाजाचं नेतृत्व करून सगळ्यांना बरोबर घेऊन, म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं एकदम आदर्शवादी वाटेल, पण जरांगेंनी ओबीसी समाज आणि इतर समाजाचाही विचार करावा आणि भुजबळांनी सुद्धा SC ST सह मराठ्यांचाही विचार करावा. कारण आपण राज्याचे नेते आहोत, एका जातीचे नेते नाही आहोत. जातीच्या प्रश्नांसाठी लढणं हे अगदी मी त्याचा आदर करते, परंतु महाराष्ट्राचा म्हणून विचार करण्याची भूमिका जशी कैलासवासी यशवंतराव चव्हाण, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांची होती, त्या उंचीवर जाण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी माझी तरी त्यांना शुभेच्छा आहे. काही तुम्ही लेखिका पण आहात, तुम्ही पुस्तक पण दिलं होतं शिवसेनेतले माझे 20 वर्ष. आता शिवसेनेचं अधिवेशन झालं, उद्धव ठाकरे होते नाशिकला. त्या अधिवेशनाच्या व्यासपीठावर रश्मी ठाकरे सुद्धा होत्या. तर चर्चा सुरू झाली की रश्मी ठाकरे सुद्धा राजकारणात सक्रिय होणार. कसं पाहता याकडे? राजकारणात कधी कोणी यायचं, कसं यायचं, कशा प्रकाराने यायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्या दृष्टीने त्यांचं कुटुंब, त्याच्यानंतर पक्ष याच्यामध्ये ते विचार करतील. परंतु ज्या वेळेला मी काम करत होते त्यावेळेला सुद्धा अनेक वेळेला पुण्यातल्या रोड शोना वगैरे आम्ही त्यांना बोलवलेलं होतं. त्यामुळे त्याच्यावरती मी काही भाषा करण्यापेक्षा मी असं म्हणेन की त्यांना जे योग्य वाटेल ते त्यांनी करावं. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. काही की शासन आणि प्रशासन या दोन्हीचाही वाङ्मयीन आणि साहित्य संस्थांतून हस्तक्षेप वाढला असा आरोप होता आणि यावरनं साहित्य संस्कृती महामंडळ आणि राज्य विश्वकोश मंडळ यांचीही वाद झाली. तर पुन्हा एकदा ती चर्चा झाली असं कळलं की ठराव पण येतो आजच्या की प्रशासनाचा शासकीय साहित्य संस्थांना हस्तक्षेप कमी व्हावा. याकडे आपण आज स्त्रियांच्या चळवळीमध्ये, दलितांच्या चळवळीमध्ये बऱ्याच वेळेला हे विषय झालेले आहेत आणि आजसुद्धा आपण बघतोय की विद्रोही साहित्य संमेलनही होतं इकडच्या साहित्य संमेलनाबरोबर. तर हस्तक्षेप शेवटी आपण किती करून घ्यायचा, हस्तक्षेप कशाला म्हणायचं आणि विचारांचा प्रभाव किती म्हणायचा, प्रशासकीय चौकट कुठली स्वीकारायची आणि काय स्वरूपामधलं विचाराच्या मतभेदातून मार्ग काढायचा, तोडगा काढायचा, हा सगळा एक अतिशय कौशल्याचा भाग असतो. आणि कोणीही असं धरू शकत नाही गृहीत की आम्ही म्हणू त्याच पद्धतीने झालं पाहिजे. शेवटी सरकार जे आहे त्याच्यातील लोकांचे प्रतिनिधी निवडून आलेले असतात आणि साहित्यामध्ये अशा चौकटी नसल्या तरीसुद्धा साहित्यिकसुद्धा समाजातल्या सर्व घटकांचं प्रतिनिधित्व करत असतात आणि म्हणून जे लोक इतके कौशल्य असणारे आहेत त्यांनी एकमेकाशी सुसंवाद, समन्वय, महत्त्वाच्या समान मुद्द्यांवरती सहकार्य आणि जिथे मतभेद असेल तिथे वेगळ्या मार्गाने काम करणं, हे चारही गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि हस्तक्षेप म्हणजे जर का कोणी मुद्दामून दबाव आणत असेल किंवा अमुक ठराव करा म्हणत असेल तर त्याच्याबद्दल जनता हुशार आहे. विंदांची कविता जशी आहे ती जनता अमर आहे, तसं असं कोणी करणार नाही असं मला वाटतं. एक मुख्यमंत्रीपदाचा विषय दरवेळेस होतो. वेगवेगळ्या पक्षांना संधी मिळाली आहे, पण पक्ष कुठलाही असू द्या, महिलांना संधी मिळाली नाही त्या पदावर. एक महिला म्हणून काय सांगा, मुख्यमंत्री काय राडा करणार? मुळात मी उपसभापती आहे. संयुक्त महाराष्ट्र तयार झाल्यावर 60 वर्षांनी मला पहिल्यांदा एका महिलेला संधी मिळाली आणि तीसुद्धा सर्व पक्षांना मी आमदार म्हणून माझं काम आवडलं म्हणून संधी मिळाली. त्यामुळे कुठलंही पद जे असतं ते त्या पक्षाचे बहुमताने लोक जे ठरवतात तो निर्णय होत असतो आणि त्यामुळे पदं जी असतात, मग ते उपसभापती पद असेल किंवा कुठलंही पद असेल, हे साधन असतं, ते साध्य नाही आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही असा, तुम्ही नगरसेवक असा, आमदार असा, प्रतोद असा, प्रवक्ता असा, सामान्य नागरिक असा, तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं पाहिजे. फक्त पदाचा विचार करून चालत नाही. आता तुम्ही पत्रकार म्हणून इतकं चांगलं काम करताय, तुमच्या मनात असा विचार येतो का की आता मी कधी घाईनी संपादक होईन? नाही. त्याच्यामुळे तसंच असतं. माझं म्हणणं की हा निर्णय किती परिस्थिती आणि याच्यानुसार होत असतो. ठीक आहे, चला. बस सगळं दुनिया झाली विचारून, गणपत गायकवाड, हे ते चंद्रशेखर शिवराम गोरे. चला, मला वाटतं पुरेसं झालं आता. पण महिला प्रश्नावर कोणी काही विचारलं नाही मला. एक घ्या आता, सांग. छोटंसं सांगते. मला असं वाटतं की महत्त्वाचा असा विषय आहे की महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये बेटी बचाव बेटी पढाव सारख्या योजना किंवा महाराष्ट्रामध्ये लेक लाडकीसारख्या योजना सरकारने केलेल्या आहेत. परंतु स्त्रियांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आणि त्याच्यामुळे लगेच जरी तो अंमलात येत नसला तरीसुद्धा मतदारसंघ कुठल्या महिला प्रतिनिधी काम करू शकतील याच्याबद्दलची तयारी राजकीय पक्षांना सुरू करायला लागेल.
जनगणना पूर्ण झाल्यावरती हे जरी येणार असलं तरीसुद्धा लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांची संख्या वाढल्यामुळे स्त्रियांचा धोरणांमधला सहभाग जो आहे तो वाढणार आहे आणि साहित्य संमेलनामध्ये स्त्रिया लेखिका म्हणून येतात, परंतु आपण पाहिलं की साहित्य संमेलनात सुद्धा महिला अध्यक्षांची संख्या ही कमी राहिलेली आहे. याच्यावरती याच्यापूर्वीसुद्धा बऱ्याचदा चर्चा झालेली आहे. पण प्रत्येक वेळेला महिलेचा निकष लावण्यापेक्षा त्यांची संख्या वाढण्यापेक्षा एकदा PA संगमा म्हणाले होते की आम्हाला प्रत्येक ठिकाणी आरक्षण नको आहे, पण आम्हाला वगळू नका, एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि आज मी इथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात असं म्हणेन की महिलांचं साहित्य, महिलांचे प्रश्न, सामाजिक उपेक्षितांचे प्रश्न, परिघावरच्या लोकांचे प्रश्न वगळले जाणार नाहीत. ही जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. ठीक आहे, थँक्यू. चला, थँक्यू, धन्यवाद. नमस्कार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.